मित्रो, दादांचा विमान अपघात हा नक्कीच घातपाताच्या शक्यतेकडे झुकतोय. कारण हा निव्वळ अपघात होता असं जेव्हा शरद पवार बोलले तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की पवार बोललेत याचा अर्थ याचा उलटा अर्थ लावायचा असतो. महाराष्ट्रात दर 2-1 महिन्यांनी काहीतरी भयानक घडतं आणि ते अचानक घडतं. मग राजकीय भूकंप येतो. काल रोहित पवारांनी भाजपच्या आय-टी सेलच्या एका कार्यकर्त्याच्या म्हणजे समीर ठक्करच्या ट्विटबद्दल भर पत्रकार परिषदेत उल्लेख केला, की त्या ट्विटमध्ये हे अचानक भयानक घडणार आणि भूकंप येणार याचा उल्लेख होता, असा आरोप केला त्यांनी. त्यासाठी समीर ठक्करने अमुक एका दिवशी केलेलं ते ट्विट 7.5 तासांनी कसं डिलीट केलं गेलंय आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय. दादांच्या अखेरच्या दिवसात ते आपल्याशी कसे क्लोजली बोलत होते. ते काचेच्या बाटलीतून पाणी का पीत होते. त्यांच्या विमानात 4,500 लिटर एव्हिएशन फ्युएल असताना क्रॅश लँडिंगऐवजी ते मागे का फिरले नाहीत? रूट बदलून मध्य प्रदेश किंवा दिल्लीला का गेले नाहीत? दादांच्या सीट मागेच अतिरिक्त इंधनाचा कॅन का ठेवला होता? तर क्रॅश लँडिंग होताना वैमानिकाच्या तोंडून चकार शब्द का निघाला नाही? अशा अनेक प्रश्नांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सहित रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे रोहित पवार नेमके कोण आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडतो. दादांच्या अखेरच्या दिवसातलं वागणं गूढ होतं. दादांनी मिनरल वॉटरच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॉटलचं पाणी पिणं बंद केलं होतं. ते काचेची बॉटल का वापरत होते? अशा प्रश्नांची सरबत्ती करणारे रोहित पवार एखाद्या जेम्स बॉन्ड की छठी औलाद वगैरे वाटतात. आय मीन गुप्तहेर वगैरे. तर विमानात किती फ्युएल होतं? ते किती अंतर कापू शकलं असतं त्या फ्युएलच्या माध्यमातून? एक्स्ट्रा फ्युएल भरलेलं कॅन कशाला ठेवलं होतं? ऐनवेळी वैमानिक का बदलला गेला? आधीच्या प्लॅनप्रमाणे जे 2 वैमानिक जे ठरले होते ते का आले नाहीत? ते आता कुठे आहेत? क्रॅश लँडिंग होताना विमानातले सगळेच जीवाच्या आकांताने ओरडले असणार. मागे ती को पायलट ओ शिट, ओ शिट असं काहीतरी किंचाळली. हा शोध कुणीतरी लावला होता. पण इतरांचं काय? ते काय गप्प बसले होते का? कसे पडतोय आपण ते बघत होते का? त्या पायलटचं काय? एका टेक्निकल एररमुळे आता आपण विमानातल्या सहप्रवाशांसह जमिनीवर कोसळणार आहोत आणि त्या दणक्यानं विमानासहित आपला जळून कोळसा होणार आहे. हे ज्ञात असलेला माणूस शेवटच्या क्षणी देखील गप्प का होता? हे असले दावे करणाऱ्या रोहित पवारांकडे पाहून क्षणभर वाटतं चायला हा बाबा एव्हिएशनमधला तज्ज्ञ वगैरे आहे की काय एखादा एव्हिएशन एक्सपर्ट वगैरे आहे की काय? या सगळ्या भूमिका मांडत असताना त्यांचा आविर्भाव तर असाच असतो की थोडं थांबा, मीच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असणार आहे. म्हणजे किती भूमिका. पण या असल्या प्रेझेंटेशनवाल्या नाटकांना आपण का भाव देतो? सरकार अर्थात सरकारमधल्या भाजपच्या लोकांना रोहित पवारांचे प्रश्न का बोचतात? मग तेच जी लोकं आहेत, या ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पुढे-पुढे का करतात? आजवर ईव्हीएम हॅक करणं, मतदार याद्यांमधले घोटाळे, निवडणूक आयोगाचा एकतर्फीपणा, घोटाळे यावर अगदी पप्पूपासून या गप्पूपर्यंत अनेकांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि आता त्यात एक नवीन टूम निघाली, की मागे स्क्रीन लावून त्यावर प्रेझेंटेशन करायचं. आपल्याकडे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, फोटोज आहेत, रेकॉर्डिंग्ज आहेत, फलाना आहे, ढिमका आहे, अजून काय-काय. पण तुमच्याकडे जे काय आहे ते खरं आहे, त्यात तथ्य आहे, ते सच्च आहे, तर मग जा की कोर्टात. पुरावे द्या, तुमची बाजू सिद्ध करा. हा अपघात नाही, हा घातपातच होता हे स्पष्ट करा आणि जर झालं, तर तो घातपात कोणी घडवून आणला हे स्पष्ट होईलच आपसूक. संपला विषय. गुन्हेगार जो काय असेल तो गजाआड आणि रोहित पवार मुख्यमंत्री. पण रोहित पवारांना सीएम बनण्यापासून रोखणारा महत्त्वाचा दुवा जो आहे, तो म्हणजे या विमानातला ब्लॅक बॉक्स. वैमानिकाला कोणी सूचना दिल्या होत्या का विमान पाडण्याच्या? तर त्या कळल्या असत्या जर ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर झाला असता. ओ शिट, ओ शिट ऐवजी दुसरंच काहीतरी बोललं गेलंय का? दादा ओरडले होते का? विमानात खरंच बिघाड झाला होता का? हे सारं कोडं उलगडलं असतं. हे सारं गूढ उकललं असतं. जर का त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असता. पण गुप्तहेर रोहित पवार, कर्जत जामखेडकर यांचं दुर्दैव या सगळ्या गोष्टींच्या आड आलंय. हवाई वाहतूक तज्ज्ञ, एव्हिएशन एक्सपर्ट रोहित पवार यांचं दुर्दैव, यांचं कर्म आड आलंय. महाराष्ट्राच्या भावी तरुण मुख्यमंत्र्याचं दुर्दैव की विमानाचा ब्लॅक बॉक्स हा वारला. वारला म्हणजे तो जळून खाक झाला असं सांगितलं जातंय. फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स हा क्रॅशच्या त्या क्षणी, क्रॅशच्या वेळेला एक्स्ट्रीम कंडिशनना फेस करू शकतो. आजवर पाहिलं आपण 3.5 टनाचा हाय इम्पॅक्ट जो काही दणका असतो तो सहन करत सतत 1 तासांपर्यंत जो 1100 डिग्री सेंटीग्रेड आगीत त्या तापमानात सुरक्षित राहू शकतो. 6000 मीटर खोल पाण्याखाली तो पाण्याचा दाब किंवा पाण्याचा इम्पॅक्ट सहन करत व्यवस्थित राहू शकतो. तो ब्लॅक बॉक्स.
अजितदादांच्या विमानात नक्की लावलेला होता का हो? VSR एव्हिएशन या तशा बदनाम वाहतूक कंपनीच्या लिअरजेट प्लेनमध्ये असणारा तो सो कॉल्ड ब्लॅक बॉक्स हा रिकव्हर होण्यापलीकडे बाद झालाय असं जेव्हा सांगितलं जातं, याचाच अर्थ तो ब्लॅक बॉक्स वारला आणि सोबत अनेकविध दावे करणाऱ्यांचं पितळ उघड करण्याची संधी, शक्यता ती देखील वारली, संपली. मित्रो, दादांचा विमान अपघात हा नक्कीच घातपाताच्या शक्यतेकडे झुकतोय, कारण हा निव्वळ अपघात होता असं जेव्हा शरद पवार बोलले तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की पवार बोललेत याचा अर्थ, याचा उलटा अर्थ लावायचा असतो. पण खरं खोटं NCPच्या एकत्रीकरणाच्या षडयंत्रात अजितदादांच्या कुटुंबाला वगळून पुन्हा सगळ्या पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करून राजकीय लाभार्थी बनू पाहणाऱ्यांचा आटापिटा पण वारलाय जेव्हा तो ब्लॅक बॉक्स वारला. पुरावे आहेत तर कोर्टात जा. उगाच जेम्स बॉन्डगिरी करत कशाला जनतेचा टाइमपास करताय? असं कोणी ठणकावून का सांगत नाही या नव्या दादाला? कारण हा ज्युनियर पप्पू करत असलेले आरोप भाजपवाले आपल्या अंगावर घेत उगाच सोशल मीडियावर एक प्रकारच्या एका त्या मीडिया ट्रायलमध्ये गुंतत चाललेत. त्यापेक्षा यालाच कोर्टात खेचा आणि सांगा, असले गंभीर मुद्दे तू प्रेस कॉन्फरन्समध्ये का मांडतोयस? पुरावे आहेत ना तर ठोक दावा. भाजपवाले हे करतील का? तेवढी समयसूचकता दाखवतील का? या हवेत उडणाऱ्या जेम्स बॉन्डला जमिनीवर आणतील का? प्रश्न फार गंभीर आणि महत्त्वाचे आहेत. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा मला. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.